अध्याय 13 देवीचा वर प्राप्त झाला. राजा सुरत वैश्यांची ध्यान ओम बालसूर्यापरी कांतीचा उभवतो त्रिलोकाचे ध्यातो शिव जिच्या हाती पाशकुशम वराभय ओम ऋषिवाच ऐसे बोलला राजा. देवी महात्म्य उत्तम प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करे विद्योत्पत्ती तिच्या हाती विष्णू माया भगवती तिच्यासाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे आता मोहित सर्वज्ञ पुढे होतील मोहित तया परमेश्वरी जावे शरण राजे आराधकाशी मोक्ष भोग सर्वाधिक मार्तंडेवाच कौष्टुभ मुनी मेधाच्या राजा सुरता कोणी तथा सुवर्त समाय ऋषी करते वंदना ममता राज्य च्युतीने होता खिन्न तत्ती रूप महान रूपे तया बोधे राजा वैश्य नदी तटी अंबिका दर्शनासाठी तत्काला बैसले तपा देवी सुक्त जपे वैश्यांनी मंगळ तप साधने पूजती षोडश दोघे देवी मूर्तीची मातेची अल्पहारी प्रथम ते पुढे आहार वरचून एकाग्र मन लावणी चित्तन तपे मांडिती आपले रक्तम देऊन या प्राण बली वाहत आला नियमाने 3 वर्ष महातपी प्रसन्न देई दर्शन चंडिका त्याशी बोले देवाच राजा वैश्य जे तुमची अभिलाषा असे म्हणे माका सर्वच मी देते तपे संतुष्ट झाले मात्र दुसऱ्या जन्मी राजश्री अखंड रूप मागत इह जन्मी शत्रुनाशकत राजे मिळो म्हणे विरक्त वैश्या तो शून्य ममत्व मी पण नसो निरासक्त करी ऐसे नम्रते ज्ञान मागत देवच राजा अल्पती अत्या राजा लाभेला जे तुझे एक शत्रू न राहिला भोगुशी स्थिर संपदा तेथे मर्त तू होशील विद्यासन बालक स्वर्णिक म्हणून नामे ख्यात होशील पृथ्वीची वैश्यावर तुझ्या चित्ती जो वर आहे मज मागणे तो मी तुझं वर देते मोक्षात ज्ञान पावशी मार्तंडेवाच ऐसे वर दितले दोघांते अभिलाषित देवीने भक्ती स्तोत्र जे करती ऐकून देवी अंबिका वर्धते जिथे झाली सुवर्त श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होऊन सारंगी म्हणू होईल ऐसे आशिया देवीच्या सुरत श्रेष्ठ क्षत्रिया सूर्याचा पुत्र होऊन या सारंगी म्हणू होईल ओम क्लीम ओम श्री अच्युता विरचित भागवत भावार्थ टीके मार्तंडे पुराणे सारंगी म्हणत देवी महात्म्य त्रयोदश अध्याय गोढ हा श्री कुलदेवताच्या नामस्तु शुभम भवतु.